नमस्कार शेतकरी मित्रांनो, सुयश कृषी या यूट्यूब चॅनलला आपलं पुन्हा एकदा स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण सिंजेंटा कंपनीच्या ॲमिस्टार या बुरशीनाशकाविषयी आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. त्याच्यामध्ये आढळणारा घटक असेल किंवा कोणतं केमिकल कॉम्पोजिशन आपणाला त्यामध्ये पाहायला मिळतं, ते कोणकोणत्या बुरशीजन्य रोगांना कंट्रोल करते, त्याबरोबरच त्याची वापरण्याची योग्य वेळ किंवा योग्य प्रमाण कोणते, आपल्या पिकामध्ये जे बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होत असतो त्याच्यामध्ये हे कशा पद्धतीने काम करतं किंवा कोणकोणत्या बुरशीजन्य रोगांना चांगल्या प्रकारे कंट्रोल मिळवून देतं, याविषयी आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर चर्चा करणार आहोत. तर चला आपण आजचा व्हिडिओ सुरू करूया. ॲमिस्टार की जी आपणाला एक स्ट्रॉबेरिन ग्रुपमधील फंगिसाईड पाहायला मिळतं. मग याच्यामध्ये तुम्हाला ॲमिस्टार असेल, ॲमिस्टार टॉप असेल किंवा BSF कंपनीचं कॅब्रे टॉप असेल, बायर कंपनीचं नेटिव्ह असेल, ही जी फंगिसाईड आहेत किंवा बुरशीनाशक आहेत हे आपणाला स्ट्रॉबेलिन ग्रुपमधील फंगिसाईड पाहायला मिळतात. ज्यावेळी आपण आपल्या पिकामध्ये स्ट्रॉबेलिन ग्रुपमधील फंगिसाईडचा किंवा बुरशीनाशकाचा स्प्रे करतो, त्याच्यानंतर आपणाला 2 दिवसानंतर पानांना आलेली ग्रीनरी असेल किंवा काळोखी असेल, त्याबरोबरच याचा फायदा म्हणजे ज्यावेळी आपण सुरुवातीला असेल किंवा आपण कोणत्याही स्टेजमध्ये पिकाच्या कोणत्याही स्टेजमध्ये याचा फवारणीसाठी हा वापर करू शकतो. सुरुवातीला आपला ग्रोथ स्टेज असेल किंवा फ्लॉवरिंग असेल, फ्रुटिंग असेल, डेव्हलपमेंट स्टेज असेल किंवा हार्वेस्टिंग स्टेज असेल, आपणाला कोणत्याही प्रकारची ज्यावेळी आपणाला प्रामुख्याने समस्या जाणवते की आपलं फुलकळी किंवा फ्लॉवरिंग चालू होतं, त्यावेळी जर आपण एखादं बुरशीनाशक वापरलं तर प्रामुख्याने आपणाला फुलं जळणे किंवा फुलगळ होणे ही जी समस्या जाणवते त्या प्रकारची कोणतीही समस्या आपणाला जाणवत नाही. तर ॲमिस्टार हे कोणकोणत्या रोगांना कंट्रोल करतं? ॲमिस्टारमध्ये आपणाला प्रामुख्याने अझोक्सिस्ट्रॉबिन हा आपणाला 23% SC फॉर्म्युलेशनमध्ये पाहायला मिळतो. हे आपणाला प्रामुख्याने लवकर येणारा करपा, उशिरा येणारा करपा, त्याबरोबरच पावडरी मिल्ड्यू, डाउनी मिल्ड्यू याच्यावर तुम्हाला चांगल्या प्रकारे कंट्रोल हे मिळवून दिलेलं पाहायला मिळतं. टोमॅटोसारखं पीक असेल, याच्यामध्ये जी आपणाला प्रामुख्याने समस्या जाणवते की ज्याच्यामध्ये अर्ली ब्लाईट, लेट ब्लाईट याच्यावर चांगलं कंट्रोल मिळवून देतं. त्याबरोबरच वेलवर्गीय पिकामध्ये आपणाला लवकर येणारा करपा असेल, उशिरा येणारा करपा, तसेच जे आपणाला भुरी व आपणाला डाउनी मिल्ड्यू जाणवतो त्याच्यावर आपणाला चांगलं कंट्रोल मिळवून दिलेलं पाहायला मिळतं. याच्यामध्ये आपणाला ट्रान्सलेमिनर ॲक्शन ही पाहायला मिळते की ज्यामुळे चांगल्या पद्धतीने पानांना असेल किंवा आपलं जे रोप आहे त्याला कव्हरेज मिळणं किंवा चांगल्या पद्धतीने स्प्रे बसणं यासारखे आपणाला बदल किंवा चांगल्या पद्धतीने आपणाला स्प्रेची जी आपण स्प्रे करणार आहे त्यामुळे चांगल्या पद्धतीने पानांना कव्हरेज मिळालेलं पाहायला मिळतं. याचं वापरण्याचं प्रमाण काय किंवा कशा पद्धतीने वापर करावा, याच्यासोबत तुम्ही एखादं PGR टॉनिक असेल किंवा एखादं कॉन्टॅक्ट फंगिसाईड असेल, त्याबरोबरच एखादी स्प्रेची ग्रेड पिकाच्या डेव्हलपमेंट स्टेजनुसार तुम्ही स्प्रेची ग्रेड याच्यामध्ये सुद्धा वापरू शकता. प्रामुख्याने आपण याचा वापर हा प्रिव्हेंटिव्ह व क्युरेटिव्ह म्हणजे रोग येण्यापूर्वी किंवा प्रोटेक्टिव्ह व क्युरेटिव्ह रोग येण्यापूर्वी व रोग आल्यानंतर जरी केला तर आपणाला अतिशय सुंदर असा रिझल्ट हा आपल्या पिकामध्ये आलेला पाहायला मिळतो. भाजीपाला पिकं असतील किंवा इतर पिकामध्ये, मग फळशेतीमध्ये सुद्धा किंवा आल्यासारखं पीक असेल, हळदीसारखं पीक असेल, याच्यामध्ये सुद्धा आपण याचा वापर हा फवारणीसाठी हमखास हा करू शकतो. याचं वापरण्याचं प्रमाण हे प्रति लिटर पाण्यासाठी आपणाला 1 ml ॲमिस्टारचा वापर करायचा आहे की ज्यामुळे आपणाला भुरे असेल, करपा असेल व डाउनी मिल्ड्यू असेल किंवा तांबेरा असेल याच्यावर चांगल्या पद्धतीने कंट्रोल मिळालेलं हे पाहायला मिळतं. तर चला, आपणाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटच्या माध्यमातून जरूर कळवा. तसेच जर आपण चॅनेलला प्रथम आला असाल तर चॅनेल नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक व शेअर नक्की करा. धन्यवाद.